अटकेपूर्वी खरातचा परदेशात पळून जायचा कट होता, प्लान होता असं समोर येत आहे। कारण खरातनं अटकेपूर्वी बनावट खात्यांमधून काही संशयास्पद व्यवहार केलेत। 3 महिन्यात बेनामी खात्यातून 52 कोटी काढण्याचा त्याचा कट होता असं देखील कळतंय। मुकुल कुलकर्णी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, काय प्लान होता नेमका खरातचा परदेशात पळून जाण्यासाठी? ज्यावेळेस खरातच्या विरोधामध्ये 2 तक्रारी दाखल करण्यात आलेल्या होत्या। वावी पोलीस ठाण्यामध्ये दोघांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केलेली होती आणि त्याच वेळेस आपल्या भोवती तपास यंत्रणांचं जाळं हे अधिक घट्ट होऊ शकतं याचा त्याला ज्यावेळेस संशय आला त्यावेळेसच त्याने प्लॅन केलेला होता की आपण आता भारतामधून निघून गेलं तर आपण कुठेतरी सुरक्षित राहू आणि त्या दृष्टीने त्याने गेल्या काही म्हणजे वावी पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी जासूद आणि परब यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली होती आणि त्याच वेळेस त्याने इतर खात्यातून म्हणजे समता पतसंस्थेमधनं म्हणा किंवा जगदंबा पतसंस्थेमधनं काही पैसे काढलेले होते आणि ते पैसे जमा करून त्याचा परदेशामध्ये जाऊन तिथे स्थायिक होण्याचा प्लॅन होता असं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आता अधिक खुलासा याबाबत अशोक खरात याची ज्यावेळेस आणखी चौकशी केली जाईल त्यावेळेस होईल, परंतु त्याने एकाच वेळेस अनेक खात्यांमधून 1,99,000 असे पैसे देखील काढल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे कोणाचा तरी तो आर्थिक सल्ला घेऊनच असे आर्थिक व्यवहार करत होता आणि भारतातून इतर देशांमध्ये जाण्याचं त्याचं प्लॅनिंग सुरू होत असल्याचा संशय आता बळावलेला आहे आणि त्या दृष्टीने पुढचा तपास सुरू आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।